वर्ड फाईल मी शेअर केली आहे, अवेलेबल दिसते का प्रत्येकाला? नम्रता येस? मी ते टाईप करतोय, दिसतंय का तुम्हाला स्क्रीन शेअर केल्यानंतर? येस. नम्रता सांगा. अशोक? तेजस सांगा. तुम्ही सांगितलं तरी चालेल. ओके, ठीक आहे, मग सांगा ना तू. नाव घेतलं नाही याचा अर्थ. हं, ठीक आहे. डेटा टाईप. तो प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये सुरुवातीला आपण मराठीमध्ये बघणार आहोत. सगळ्यांची रिक्वेस्ट होती सुरुवातीच्या सेशनला की मराठीमध्ये सांगा, त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपण मराठीचा वापर करू, नंतर आपण इंग्लिशचा वापर करू. रेकॉर्डेड सेशन बरेचसे इंग्लिश मध्येच आहेत, परंतु तुम्हाला सोपं पडावं यासाठी आपण मराठी वापरतोय. तेव्हा प्रोग्रामिंग लँग्वेज कोणतीही असेल, ते प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजेस मध्ये त्याचे डेटा टाईप असतात. कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपल्याला कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज वापरायची आहे? सी प्रोग्रामिंग लँग्वेज. तुम्ही ओओपी सब्जेक्ट शिकताय, त्यामध्ये तुम्हाला सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवली जाते. ठीक आहे, तेव्हा डिपेंड तुमचं काय करिक्युलम आहे त्याच्यावर डिपेंड असतं की कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या प्लॅटफॉर्म तुम्हाला वापरायचं आहे. तुम्ही कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा जेव्हा कराल त्यावेळेला बऱ्याच प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकणार आहात. ऍक्च्युली तो हार्ट आहे कुठल्याही कॉम्प्युटर कोर्सचा, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा. ठीक आहे, की त्या गोष्टी शिकल्याच पाहिजेत तुम्ही. तेव्हा आपण डेटा स्ट्रक्चरसाठी सगळ्यात सुरुवातीची प्रोग्रामिंग लँग्वेज जी सी प्रोग्रामिंग लँग्वेज वापरणार आहोत. मग त्यामध्ये एक डेटा टाईप ही कन्सेप्ट असते. ज्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत ते बघणार आहोत आपण. डेटा टाईप काय कशासाठी असतात? तर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी काय करावं लागतं? डेटाबरोबर काम करावं लागतं, इन्फॉर्मेशन बरोबर काम करावं लागतं. आणि आता जे कम्प्युटर सायन्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर डेटा आहे. ओके, दिस व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज द डेटा. ओके, डेटा इज ऑल्सो कॉल्ड एज अ इन्फॉर्मेशन इन सम केसेस. ठीक आहे, ह्याच्याबरोबर डील करावं लागतं. आणि तुमचं महत्व किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरचं महत्व कसं आहे की डेटा त्याच्याकडे अवेलेबल आहे किंवा इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, म्हणून त्याचं महत्व आहे. मग त्याच्यावर त्याची सिक्युरिटी येते, ओके, प्रायव्हसी गोष्टी येतात नंतरच्या, पण त्याच्याकडे सुरुवातीला डेटा अवेलेबल आहे. मग समजा बँकसाठी जर एखादं सॉफ्टवेअर मेंटेन केलं असेल तर बँकेच्या कस्टमरचा डेटा असेल. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणाऱ्या एखाद्या कंपनीसाठी सॉफ्टवेअर डेव्हलप केलं असेल तर त्या कन्झ्युमरचा डेटा असेल, अँड सो. ज्या ठिकाणी तुम्ही ते सॉफ्टवेअर डेव्हलप करताय ज्या ऍप्लिकेशनसाठी, त्या ऍप्लिकेशनच्या रिलेटेड डेटा तुमच्याकडे सतत येत असतो. थोडक्यात जे प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म वापरतात त्या सगळ्यांकडे येत असतो. मग तो डेटा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. वेगवेगळ्या पद्धतीचा असतो म्हणजे काही वेळेला न्यूमॅरिक डेटा मिळतो आपल्याला. ठीक आहे, काही वेळेला आपल्याला टेक्स्ट डेटा मिळतो, काही वेळेला आपल्याला कॅरेक्टर्स मिळतात त्यामध्ये, अँड सो ऑन. न्यूमॅरिक डेटा जरी असेल तरी पण त्याच्यामध्ये बरेच फरक आहेत. न्यूमॅरिक डेटा जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रल डेटा मिळू शकतो, फ्लोटिंग पॉइंट डेटा मिळू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहेत, आणि अँड सो ऑन. किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे डेटा मिळू शकतात, किंवा बुलियन डेटा तुम्हाला मिळू शकतो. कम्प्युटर सायन्स मध्ये खूप महत्वाचं आहे. बुलियन म्हणजे काय? जिथे येस अँड नो एवढंच असू शकतं. ओके, आयदर इट इज अ करेक्ट ऑर इट इज अ रॉंग. सो अशा पद्धतीचा डेटा मिळू शकतो. तेव्हा अशा वेगवेगळ्या पद्धतीचा जर डेटा तुम्हाला मिळणार असेल तर तुम्हाला तो डेटा स्टोअर करताना स्टोअर करावा लागेल ना. डेटा आपल्याला सेव्ह करून ठेवावा लागेल की 1000 कस्टमर आहेत एखाद्या बँकेसाठी किंवा 1,00,000 कस्टमर आहेत, मग त्यांची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आहे म्हणजे तुम्हाला सेव्ह करून ठेवली पाहिजे. आणि ज्या वेळेला गरज असेल बँकेला त्यावेळेला ती तुम्हाला उपलब्ध करून देता आली पाहिजे. मग तो डेटा जर तुम्हाला मॅनेज करायचा असेल, स्टोअर करायचा असेल किंवा सेव्ह करायचा असेल आपल्या मेमरीमध्ये, तर आपल्याला कोणाची गरज असते? त्या डेटाला आयडेंटिफाय करून, कॅटेगराईज करून स्टोअर करायची गरज असते. कारण प्रत्येक डेटाची गरज वेगवेगळी आहे. बुलियन डेटा असेल तर त्याला किती मेमरी लागेल, कॅरेक्टर डेटा असेल तर किती मेमरी लागेल, नंबर असेल, मग इंटिग्रल नंबर असेल तर किती मेमरी लागेल, डबल फ्लोटिंग पॉईंट नंबर असेल तर किती मेमरी लागेल, अँड सो ऑन. तर प्रत्येक प्रकारच्या डेटाला वेगवेगळ्या पद्धतीची मेमरी लागते. म्हणून प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज, सी प्रोग्रामिंगच नाही, सी प्लस प्लस असेल, जावा असेल, अँड सो ऑन. आपण सध्या सी बघणार आहोत या सब्जेक्टसाठी. तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज काय करते? डेटाला कॅटेगराईज करते.
मग डेटाला कॅटेगराईज कसं करते सी प्रोग्रामिंग? इंटिजर, INT म्हणते त्याला. ओके, INT हा इंटिजरचा शॉर्ट फॉर्म आहे. वापरताना लिहिताना आपण INT लिहिणार आहोत प्रोग्रामिंग मध्ये, पण म्हणताना काय? इंटिजर डेटा टाईप. ठीक आहे. सेकंड डेटा टाईप आहे फ्लोट डेटा टाईप. नेक्स्ट वन इज डबल डेटा टाईप. नेक्स्ट वन इज कॅर. कॅर म्हणजे कॅरेक्टर, त्याच्यामध्ये सिंगल कॅरेक्टर येऊ शकतो. कॅर डेटा टाईप. ठीक आहे. त्याच्यानंतरचा डेटा टाईप आहे बुलियन डेटा टाईप. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट मिनिमल डेटा टाईप. मी मिनिमल म्हटलं, यापेक्षा पण अजून आहेत, लॉग पण आहे. ओके, लॉग डेटा टाईप. सो these are the initial 6 data types. Okay, it is also called as a primary data type. काय म्हणायचं आहे ना? प्रायमरी डेटा टाईप पण म्हणू शकतो आपण. आता अजून एक महत्वाची गोष्ट, सी प्रोग्रामिंग ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. आता केस सेन्सिटिव्हचा अर्थ काय? की अपर केस आहे की लोअर केस आहे? प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कॅरेक्टर अपर केस आहे की लोअर केस आहे, हे खूप मॅटर करतं. हे जे सगळे डेटा टाईप आहेत त्यांना लिहित असताना आपण ते लोअर केस मध्येच लिहितो आपण त्यांची नावं, ती तुम्ही अपर केस मध्ये लिहू शकत नाही. ठीक आहे. इथे टाईप करताना काही ठिकाणी बुलियन मध्ये बी अपर केस झाला होता, नाही चालणार. आपल्याला तो लोअर केसच ठेवला पाहिजे. तर तुमच्या हाताला सवय लावा की डेटा टाईप ज्या वेळेला आपण लिहितो तेव्हा ती लोअर केस मध्येच आहेत. मी इथे वेगवेगळे ग्रुप्स लिहिले होते, कोणकोणत्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डेटा टाईप येऊ शकतात. त्यावेळेला ठीक होतं, मी तुम्हाला ग्रुप सांगितले होते. पण ज्याला मी ऍक्च्युअली डेटा टाईपची नावं लिहिली तेव्हा काय केलं मी? योग्य लोअर केस कॅरेक्टर्स वापरले, बिकॉज इट इज अ केस सेन्सिटिव्ह. अँड दीज डेटा टाईप्स आर कॉल्ड एज अ प्रायमरी और बेसिक और सिस्टीम डिफाईन्ड डेटा टाईप. काय म्हणायचं आहे ना? प्रायमरी म्हणायचं, बेसिक म्हणायचं किंवा सिस्टीम डिफाईन्ड डेटा टाईप्स म्हणायचं. इथपर्यंत क्लिअर आहे प्रत्येकाला? येस, नम्रता, तेजस. ओके, ठीक आहे. या गोष्टी बघितल्या होत्या नम्रता याआधी? बघितलेल्या. ओके, म्हणजे माहिती आहेत बऱ्यापैकी. अशोक, तुम्हाला माहिती आहेत का? तेजस, माहिती आहेत का या गोष्टी? ऐकलं. बरं, ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. म्हणूनच आपण ते बघतोय. हम्म, चालेल. आता लिहून ठेवा शक्य झालं तर, अदरवाईज लक्षात ठेवा. नंतर रेकॉर्डेड सेशन परत बघा आणि त्यावेळेला नोटबुकवर लिहून ठेवा. ठीक आहे. सो दीज आर द प्रायमरी डेटा टाईप. आजची गोष्ट ठीक आहे, पुढच्या सेशन पासून लगेच लिहायची प्रॅक्टिस करा नोटबुक मध्ये. ओके, लाईव्ह सेशन खूप चांगलं असतं. आणि मग त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण प्रायमरी डेटा टाईप बघतो तेव्हा अजून लक्षात येतात आपल्याला काही गोष्टी, की ह्या एवढे डेटा टाईप सफिशियंट नाहीत. सफिशियंट नाहीयेत म्हणजे कमी पडत आहेत. अजून काही डेटा टाईप्स पाहिजे आपल्याला, पण आपल्या गरजेप्रमाणे आपल्याला पाहिजे. मग अशा डेटा टाईप्स म्हणतात डिराइव्ड डेटा टाईप्स. काय म्हणायचं त्यांना? की नेम इज डिराइव्ड डेटा टाईप्स. डिराइव्ड डेटा टाईप्स. आपल्या 70% केसेसमध्ये किंवा 60% केसेसमध्ये 100 60 वेळेला आपल्याला हे प्रायमरी डेटा टाईप आपल्याला उपयोगी पडतात. परंतु अशा काही सिच्युएशन्स येतात ज्यावेळेला आपल्याला प्रायमरी डेटा टाईप सफिशियंट होऊ शकत नाही. मग तेव्हा आपण काय बनवतो? सेकंडरी डेटा टाईप बनवतो. सो वी आर क्रिएटिंग इट. So we are creating secondary data type. They are not available directly. You have to create it. They are not a basic. They are derived data type. Okay, they are not a system defined. They are user defined data types. काय म्हणायचं? user defined data types. म्हणजे ह्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध का? प्रायमरी म्हणजे काय? जे तयार आहेत, प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म मध्ये रेडी आहेत, त्याला प्रायमरी म्हणायचं. जे रेडी नाहीत ते सेकंडरी, जे आपण बनवणार आहोत. आपण म्हणजे प्रोग्रॅमर बनवणार आहे. ठीक आहे. त्याला बेसिक नाही म्हणायचं, तर डिराइव्ह म्हणायचं. जे प्रायमरी आहेत ते सिस्टीम डिफाईन्ड आहेत आणि जे आपण बनवणार आहोत ते युजर डिफाईन्ड आहेत. युजर का म्हटलं? कारण आपण प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहोत.
ठीक आहे. सो वी आर द युजर ऑल्सो. ओके, पण आपण कसं आहे टेक्निकल युजर आहोत. आपल्याला माहिती आहेत गोष्टी. आपण त्याचा नवीन सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी वापर करत आहोत. हेन्स दीज आर कॉल्ड एज अ युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स. दे आर नॉट अ सिस्टम डिफाईन्ड. इनबिल्ड नाही आहेत ते. ओके, यू आर क्रिएटिंग. याला अजून एक नाव आहे प्रायमरीला, इनबिल्ट म्हणतात त्याला. इनबिल्ट. तुम्ही आता ऐकलं असणार बऱ्याच वेळेला, तुम्ही नवीन स्मार्टफोन घेता तेव्हा त्याच्यामध्ये देतात बघा, इनबिल्ट मेमरी चिप, इनबिल्ट दिस थिंग्स. इनबिल्ट म्हणजे काय, तो मोबाईल ज्या वेळेला येतोय त्यावेळेलाच त्याच्याबरोबर त्या गोष्टी आलेल्या आहेत. तुम्हाला बाहेरून खरेदी करण्याची गरज नाही, एक्सटर्नली खरेदी करण्याची गरज नाही. ते त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि ज्या वेळेला अशा गोष्टी अवेलेबल नसतात त्यावेळेला तुम्ही त्या बाहेरून खरेदी करता आणि नंतर मग त्याचा वापर करता, तेव्हा त्या इनबिल्ट होऊ शकत नाही. ठीक आहे. तेव्हा जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करत असताना ज्या गोष्टी येतात ते त्याला म्हणायचं इनबिल्ट. म्हणजे डेटा टाईप प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म तयार करतानाच आलेले आहेत ते इनबिल्ट आहेत किंवा ते प्रायमरी आहेत. आणि त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध काय आहेत, सेकंडरी, जे आपण बनवणार आहोत. आपण म्हणजे प्रोग्रामर बनवणार. ओके, त्यातले एक्झाम्पल्स मी आता तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आपण आधी त्याचं नाव बघितलं, आता त्याला म्हणायचं वन इज कॉल्ड एज अ, फर्स्ट वन इज कॉल्ड एज अ युनियन. फर्स्ट वन इज अ युनियन. युनियन नावातच आहे बघा, एकापेक्षा जास्त गोष्टींचं काय एकत्रीकरण आहे. दॅट इज कॉल्ड एज अ युनियन. दुसरं नाव आहे स्ट्रक्चर. स्ट्रक्चर. सो and so on. There are some more some more types are available, but these are the very two important things. One is a union, another one is a structure. ठीक आहे. तर मी काही मटेरियल तुम्हाला शेअर करेन, युनियन कसं क्रिएट करतात आणि स्ट्रक्चर कसं क्रिएट करतात. हे मटेरियल तुम्ही थोडं गो थ्रू करा. आपण नंतर जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचा वापर करणार आहोत. सध्या त्याची आवश्यकता नाहीये, फक्त तुम्हाला माहिती असू द्यात या दोन गोष्टी. ठीक आहे. सो दीज आर द सेकंडरी डेटा टाइप्स or derived data types, and we are creating it by using a primary data type. ठीक है. I think up to this part it is clear to you. क्लिअर आहे का तेजस? तुम्ही चॅट मध्ये पण मेसेज करू शकता. तुम्ही चॅट मध्ये पण मेसेज करू शकता. समजा एखाद्या वेळेला तुम्हाला सांगता येत नसेल, ऑडिओचा प्रॉब्लेम असेल तर नो इश्यूज. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. सुरुवातीला मी बराच स्लो आहे, आपण थोडा स्पीड वाढवला पाहिजे. ऍरे आपल्याला बघायचंय आता. ऍरे, तर ऍरे काय आहे, तर ऍरे हे कॉम्बिनेशन आहे. पण कोणाचं कॉम्बिनेशन आहे? काही जण ऍरेला डिराइव्ह डेटा टाइप्स म्हणतात, पण इट इज नॉट अ करेक्ट नेम. तो डिराइव्ह डेटा टाइप म्हणायची गरज नाही त्याला, कारण अरे हे फक्त कलेक्शन आहे. अरे हा फक्त काय ग्रुप आहे, ग्रुप आहे किंवा कलेक्शन आहे. इट इज अ ग्रुप और कलेक्शन. मग कोणाचा ग्रुप किंवा कलेक्शन? इट इज अ ग्रुप और कलेक्शन ऑफ homogeneous data type. Homogeneous डेटा टाइप. ओके, तर तुम्ही सगळेजण 12वी करून आलेले आहेत, सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज होमोजिनियस, व्हॉट इज हेट्रोजिनियस. होमोजिनियस मीन्स when elements are from same category, that is called as a homogeneous. एकाच प्रकारची सगळ्या गोष्टी जर आपण घेतल्या तर होमोजिनियस होऊ शकतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींना आपण जर एकत्र केलं तर हेट्रोजिनियस होऊ शकतं. तुम्ही ऐकलंय ते, केमिस्ट्रीमध्ये पण केलं असणार आहे. होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर अँड सो ऑन. ठीक आहे. तर होमोजिनियस म्हणजे काय, एकाच पद्धती, सिमिलर गोष्टींना जर आपण एकत्र केलं तर त्याला होमोजिनियस म्हणायचं. डिसिमिलर गोष्टींना एकत्र केलं तर त्याला हेट्रोजिनियस म्हणायचं. आपल्याला काय बघायचंय आता, होमोजिनियस बघायचंय. ठीक आहे. तर होमोजिनियस म्हणजे काय, तर इथे आपल्याला डेटा टाइप अवेलेबल आहेत, प्रायमरी डेटा टाइप अवेलेबल आहे. ओके, त्याच्यावर आधी फोकस करू. आयएनटी आहे, फ्लोट आहे, डबल आहे, सो आहे. तर आम्ही ऍरे बनवलाय, म्हणजे ग्रुप बनवलाय, पण ग्रुप कोणाचा बनवलाय, होमोजिनियस डेटा टाइपचा. म्हणजे त्याच्यामध्ये येणारी सगळी एलिमेंट एकाच डेटा टाइपची असली पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे मला ग्रुप बनवायचा आहे, सगळ्या इंटिजर नंबरचा ग्रुप बनवायचा आहे. तुम्हाला ग्रुप बनवायचा आहे, सगळ्या कॅरेक्टरचा ग्रुप बनवायचा आहे. ग्रुप बनवायचा आहे, सगळ्या फ्लोट नंबरचा ग्रुप बनवायचा आहे, अँड सो. मी असं म्हणू शकत नाही, मी एक इंटिजर व्हॅल्यू घेणार आहे, दुसरी फ्लोट व्हॅल्यू घेणार आहे, तिसरी कॅरेक्टर व्हॅल्यू घेणार आहे आणि त्यांचा ग्रुप बनवणार आहे. असा जर ग्रुप बनवला असेल आपण, तो हेट्रोजिनियस ग्रुप होईल. पण आपल्याला होमोजिनियस ग्रुप बनवायचा आहे. मग सगळे जे
एलिमेंट असतील ते कसे असले पाहिजेत, किंवा सगळे जे आयटम असतील ते कसे असले पाहिजेत, एकाच डेटा टाईपचे असले पाहिजेत. इंटिजर असेल तर इंटिजर असले पाहिजेत. ठीक आहे. मग आपण जर ऍरे बनवणार असू तर ऍरे आपण इंटिजरचा बनवू शकतो. ठीक आहे. मग ऍरे कसा लिहायचा, तर सुरुवातीला ऍरेचा डेटा टाईप लिहायचा. ओके. पण डेटा टाईप कोणता असेल, समजा मी इंटिजर ऍरे बनवतोय तर मी इंटिजर असेल डेटा टाईप INT. ठीक आहे. त्यानंतर त्या डेटा टाईपचं नाव असेल, सॉरी, त्यानंतर त्या डेटा टाईप डेटा टाईपचं नाव झालं तुमचं, त्यानंतर त्या ऍरेचं नाव असेल. समजा त्या ऍरेचं नाव मी समजा दिलंय, ऍरेचं नाव स्टुडंट्स आपण देऊ शकतो. ओके. आणि त्यानंतर त्या ऍरेची साईज असेल, किंवा आपण दुसरं कोण एखादं नाव देऊ, नंबर्स, किंवा अजून एखादं नाव देऊ, डेटा, और we will give a name as series. Okay, that is better, we can use it later on. Okay, we will give a relevant name, series of numbers, right? So this is the name of the array. Next one is the size of the array. Size of the array is 10. आता याचा अर्थ काय, की या array मध्ये, या array म्हणजे series नावाच्या array मध्ये 10 इंटिजर व्हॅल्यू येऊ शकतात. 10 इंटिजर व्हॅल्यू येऊ शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही दोन्ही गोष्टी बघितल्यात बघा. ओके, डिक्लेरेशन बघितलात आणि ऍरेची साईज पण बघितलात. ऍरेची साईज पण बघितला. ठीक आहे. हा पॉइंट क्लिअर आहे प्रत्येकाला, कशा पद्धतीने ऍरे डिक्लेअर केला जातो, कशा पद्धतीने साईज दिली जाते. येस, प्लीज टेल मी, एनीवन फ्रॉम यू. चॅट मध्ये मेसेज केला तरी पण चालेल. सांगा. Yes, Namrata, please tell me, is it clear what we have discussed about array? बोला ना पटकन, चॅट मध्ये मेसेज करा, खूप सोपं पडतं. पटापट आपल्याला पुढे जाता येतं. ठीक आहे. तेजस क्लिअर आहे ना? येस तेजस. हा, ठीक आहे, ठीक आहे, नो इश्यूज. तर या पद्धतीने आपल्याला ऍरेला डिक्लेअर करता येतं. ठीक आहे. आता ऍरेला डिक्लेअर करायचं तर आपण बघितलं, पण त्याबरोबर अजून एक गोष्ट आपली राहिली, ते आपण बघून घेऊ. समजा प्रायमरी डेटा टाईप आहे आपला, ओके, त्याला डिक्लेअर करायचं आहे, म्हणजे एका इंटिजर व्हॅल्यूला डिक्लेअर करायचं आहे, तर कसं करायचं, तर डेटा टाईपचं नाव द्यायचं. ओके, ते काय INT आहे, इंटिजर व्हॅल्यू मध्ये, पुढे डेटा टाईपचं काय द्यायचं, व्हेरिएबलचं नाव द्यायचं. ओके, ज्याला डिक्लेअर करायचं आहे ते व्हेरिएबल असणार आहे, एक नंबर असणार आहे. ओके, इंटिजर नंबर, त्याला नाव दिलंय आपण एक्स. ठीक आहे. सो पहिल्यांदा डेटा टाईपचं नाव, पुढे त्या व्हेरिएबलचं नाव, INT स्पेस एक्स. समजा एखाद्या कॅरेक्टर व्हेरिएबलला डिक्लेअर करायचंय, कसं करणार आहोत आपण, कॅर स्पेस वाय. मी एक्झाम्पल साठी सांगतोय हे सगळं. ठीक आहे. एखाद्या बुलियन व्हेरिएबलला आपण डिक्लेअर करणार असतो, कसं करणार आहोत, बुलियन फ्लॅग. ठीक आहे. तर दोन गोष्टी आहेत यामध्ये. पहिली गोष्ट काय, डेटा टाईपचं नाव आहे, दुसरी गोष्ट काय, त्या व्हेरिएबलचं नाव. म्हणजे फ्लॅग नावाचं एक बुलियन व्हेरिएबल आहे, किंवा इथे वाय नावाचं एक कॅरेक्टर व्हेरिएबल आहे, आणि इथे एक्स नावाचं एक इंटिजर व्हेरिएबल आहे. तेव्हा प्रत्येकाचा डेटा टाईप वेगवेगळा आहे, तेव्हा ह्याला म्हणायचं व्हेरिएबल डिक्लेरेशन. हे जे काय आपण बघितलं त्याला व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणतात. प्रत्येक व्हेरिएबल कुठल्या डेटा टाईपचं असू शकतं, किंवा कुठल्या टाईपचं आपण वापरणार आहोत ते आपण सांगतोय, दॅट इज कॉल्ड एज अ व्हेरिएबल डिक्लेरेशन. सिमिलरली इथे पण आपण सांगतोय, तो ऍरे आहे, पण त्या ऍरेचं नाव काय आहे, सिरीज. त्याची साईज किती आहे, 10. ओके, आणि त्याचा डेटा टाईप काय, इंटिजर. समजा मी इथे डेटा टाईप बदलला आणि त्याचा डेटा टाईप समजा मी कॅर केला, तर तो पण ऍरेच असेल, पण तो कुठला असेल, कॅरेक्टर ऍरे असेल, त्याच्यामध्ये फक्त कॅरेक्टर येऊ शकतात. समजा तो ऍरे चेंज केला आणि म्हटलं की तो डबल ऍरे आहे. डबल म्हणजे काय,
एक फ्लोटिंग पॉईंट नंबर्स येतात डबल मध्ये, ओके, पण 2 डिजिट पर्यंत येतात. तर फ्लोटिंग पॉईंट नंबर लक्षात ठेवा सध्याच्या काळामध्ये. डबल ऍरे आहे, मग डबल ऍरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काय येणार आहेत, व्हॅल्यूज येणार आहेत, पण त्या सगळ्या डबल व्हॅल्यूज येणार आहेत. ठीक आहे. पुढे लॉंग आहे. लॉंग म्हणजे काय, त्या इंटिजरचं एक्सटेन्शन. आयएनटी डेटा टाईप आहे, त्याच्यापेक्षा मोठ्या व्हॅल्यू जर येत असतील तर लॉंग डेटा टाईप वापरला जातो. म्हणजे सध्या तर इंटिजर व्हॅल्यूज लक्षात ठेवा यासाठी तुम्ही. मग सगळ्या व्हॅल्यू कशा येणार आहेत, लॉंग येणार आहेत, अँड सो ऑन. ठीक आहे. आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं हे सगळे डेटा टाईप बघणार आहोत त्या वेळेला गरजेप्रमाणे. बेसिकली वी आर युझिंग अ आयएनटी, कॅर, फ्लोट. ओके, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तेव्हा सिरीज नावाचा ऍरे आहे, याचा डेटा टाईप काय, इंटिजर आहे, त्याची साईज किती आहे, 10 आहे. मग एक महत्वाची गोष्ट काय आहे की व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना, इथे आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन केलं बघा. व्हेरिएबल डिक्लेरेशन करत असताना त्याची साईज सांगण्याची गरज नसते, कारण प्रत्येक वेळेला व्हेरिएबल हे फक्त एकच असतं. पण ज्यावेळेला आपण ऍरे डिक्लेअर करतो तेव्हा त्याची साईज सांगण्याची गरज आहे आपल्याला. ऍरेचं डिक्लेरेशन करतो, ऍरेचं नाव देतो, त्याच्या पुढे त्या ब्रॅकेटमध्ये आपण काय करतो, त्याची साईज पण सांगतो. 10, 5, 15, 20, 25, एनिथिंग. ओके, तुम्हाला जेवढ्या साईजचा ऍरे बनवायचा आहे तेवढी साईज तुम्हाला तिथे सांगावी लागते. ठीक आहे. हा एक फंडामेंटल डिफरन्स आहे ऍरे मध्ये आणि नॉर्मल डेटा टाइप्स मध्ये. ठीक आहे. पण ऍरे साठी सुद्धा आपल्या डेटा टाइपची गरज लागते. आणि महत्वाची गोष्ट, तो एक ग्रुप आहे किंवा कलेक्शन आहे कोणाचं, होमोजिनियस डेटा टाइपचं. बरेच लोक ऍरे क्रिएट करतात आणि तेव्हा सांगतात नाही मी एक इंटिजर व्हॅल्यू घेतली, दुसरी लॉंग व्हॅल्यू घेतली, तिसरी बुलियन व्हॅल्यू घेतली. दिस इज नॉट पॉसिबल. इन ऍरे ओनली होमोजिनियस व्हॅल्यूज आर पॉसिबल. मग समजा तुम्हाला ऍरे क्रिएट करायचा आहे बुलियनचा, तर नवीन ऍरे क्रिएट करावं लागेल, सगळ्या व्हॅल्यूज बुलियन येतील. ओके, लॉगचा असेल तर सगळ्या व्हॅल्यू लॉंग येतील, अँड सो. आता थोडंसं आपण मेमरी बद्दल त्याचा विचार करू. ज्या वेळेला आपण सिंगल इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केलं होतं, INTX म्हटलं होतं, तेव्हा आपण अज्युम करू त्याला काही बाईट्स मेमरी लागते. सी मध्ये त्याला 2 बाईट्स लागते. ओके, प्रोग्रामिंग लँग्वेज जशी बदलतो तसं तसं कमी जास्त मेमरी लागू शकते. सी मध्ये 2 बाईट्स ऑफ मेमरी लागते त्याला. ठीक आहे. मग समजा समजा आपण इंटिजर ऍरे क्रिएट केलाय ज्याची साईज 10 आहे, त्याला किती मेमरी लागेल, किती मेमरी लागेल नम्रता? क्वेश्चन इज व्हेरी इझी. व्हेरी सिंपल क्वेश्चन आय एम आस्किंग. हाऊ मच मेमरी वी रिक्वायर? बोला नम्रता, सांगा. तेजस सांगा. कसं काय 6 बाईट्स? 2 बाईट्स लागते ना. आपण काय म्हटलं बघा, मी परत दाखवतो इथे. किती मेमरी लागते आपल्याला? 2 बाईट्स मेमरी लागते एका इंटिजर व्हेरिएबल साठी. ठीक आहे. मग आपली आपली साईज किती आहे इंटिजर ऍरेची? जमलं पाहिजे तुम्हाला आता हे, त्यासाठीच मी तुम्हाला थोडं थांबलोय. नम्रता सांगा. बघा मी परत सांगतो, एका इंटिजर व्हेरिएबल साठी 2 बाईट्स मेमरी लागते. आपण इंटिजर ऍरे क्रिएट केलाय ज्याची साईज किती आहे, 10 आहे. ठीक आहे. स्क्रीनवर मी दाखवतोय बघा, त्याची साईज आपली 10 आहे. मग त्याच्यामध्ये किती इंटिजर व्हॅल्यू येऊ शकतात? जास्तीत जास्त 10 इंटिजर व्हॅल्यू येऊ शकतात. एका इंटिजर व्हॅल्यूला स्टोअर करायला आपल्याला 2 बाईट्स लागतात. 10 इंटिजर व्हॅल्यूला स्टोअर करायला किती लागतील? सोपं केलं मी आता, 10 इंटू 2 दॅट इज 20 बाईट्स. इज इट क्लिअर? समजलं का तेजस? ओके. नम्रता, नम्रता, हा मग ठीक आहे. तेव्हा हे खूप महत्वाचं आहे आपल्याला. आता पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे, त्याला म्हणायचं ऍरे रिप्रेझेंटेशन. नम्रता, कदाचित हे तुम्हाला माहित असेल या सगळ्या गोष्टी, परंतु आपल्याला हे रेकॉर्डेड सेशन पण द्यायचं आहे आणि सगळ्यांना ते समजाव्यात, त्यामुळे आपल्याला घ्याव्या लागतील. ऍरे रिप्रेझेंटेशन. मग ऍरेला रिप्रेझेंट कसं करायचं? तर ऍरेला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण इंडेक्स स्ट्रक्चर वापरतो. मी इथे ड्रॉ करतोय, एक टेबल ड्रॉ करतोय, तिथे जरा बघू बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आपल्याला आपला ऍरे आहे, त्याची साईज आहे 4 बाय 4. ठीक आहे. तेव्हा एक ऍरे क्रिएट केलंय, INT X1 4.
ठीक आहे. अजून एक डाऊट येतो बऱ्याच लोकांना, सर इथे तुम्ही पहिल्यांदा सिरीज वापरलं ॲरेचं नाव, इथे तुम्ही x1 वापरलं, असं करू शकतो का? आपण करू शकतो. इट डिपेंड्स अपॉन यू विच नेम यू वॉन्ट टू गिव्ह. ॲरेचं नाव तुम्हाला पाहिजे ते देऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही देऊ शकता. ॲरेची साईज तुम्हाला पाहिजे ती देऊ शकता. परंतु ॲरेचा जो डेटा टाईप आहे तो तुम्ही प्रायमरी मधलाच दिला, प्रायमरी मधला किंवा सेकंडरी मधला तुम्ही तो ठराविक डेटा टाईपच दिला पाहिजे. समजा तुम्हाला INT द्यायचं आहे डेटा टाईप आहे, तुम्हाला तुम्हाला वाटलं की मी INTचा आय अपर केस कॅरेक्टर लिहिन, नाही चालत. तेव्हा डेटा टाईपचं नाव जेव्हा आपण लिहितो ना, त्यावेळेला जे दिलेलं आहे आपल्याला सी प्रोग्रामिंगने तेच वापरावं लागतं, त्यामध्ये बदल करता येत नाही. आणि ते केस सेन्सिटिव्ह पण आहे. फक्त ते नाव वापरावं लागतं असं नाही. मी INT तर लिहिलं, आय कॅपिटल काढला, नाही चालत. अपर केस कॅरेक्टर चालणार नाही, हे पण चालणार नाही. असं काय करून पण चालणार नाही. ओके, सी प्रोग्रामिंगने काय सांगितलंय? ओके, ऑल कॅरेक्टर्स आर लोअर केस कॅरेक्टर्स. यू हॅव टू यूज लोअर केस कॅरेक्टर्स ओनली. You can give any name to array. It is up to you, but you cannot give or you cannot change the name of the data type, or you cannot change a case also of that particular data type because it is a case sensitive. तेव्हा ते आपल्याला चेंज करता येत नाही. आपण बाकीची साईज चेंज करू शकतो, नाव चेंज करू शकतो, बाकी सगळ्या गोष्टी करू शकतो. ठीक आहे. ज्या वेळेला आपल्याला ॲरेला रिप्रेझेंट करायचं असेल, समजा आपल्याला x1 ॲरेला रिप्रेझेंट करायचं आहे, मी इथे लिहितो, इथे x1 ॲरे आहे आपला. ठीक आहे. जर आपल्याला x1 ला रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी इंडेक्स स्ट्रक्चर वापरलं जातं आणि इंडेक्स व्हॅल्यू दिल्या जातात. ओके, ह्या इंडेक्स व्हॅल्यू 0 1 2 3. ठीक आहे. आणि समजा त्या x1 ॲरे मध्ये 4 व्हॅल्यू आपण स्टोअर करतोय, 4 इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करतोय. लेट अस सपोज 12 23 56 अँड 33. मी रॅन्डम व्हॅल्यू स्टोअर केल्या. तर जो फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट रो आहे, वरची रो जी आहे ती काय आहे? इंडेक्स व्हॅल्यूज आहेत. आणि खाली जी रो आहे ते काय आहेत? ऍक्च्युअल व्हॅल्यूज आहेत त्या इंटिजर ॲरे मधले. आपण 4 इंटिजर स्टोअर करू शकतो ना, मग ते 4 इंटिजर कशी स्टोअर करायची, तर ते खाली दिलंय, किंवा कोणत्या व्हॅल्यूज आहेत त्याच्या त्या खाली दिलेत आपल्याला. ठीक आहे. परंतु ती स्टोअर करताना आपण काय वापरलंय? काळजीपूर्वक पहा, 0 वापरलाय सुरुवातीला, 0 1 2 3. तेव्हा ते लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला आपण ॲरे वापरतो सी प्रोग्रामिंग मध्ये किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, त्यावेळेला ॲरे साठी इंडेक्स स्टार्ट करतो आपण 0 पासून. आपण 1 पासून स्टार्ट करत नाही. आपण 4 इंटिजर व्हॅल्यू म्हणतो, 1 2 4 नाही म्हणत आपण. त्या सी प्रोग्रामिंग काय सांगतो? इट इज 0 to 3. स्टार्ट 0 पासून करा आणि 3 ला संपवा. समजा आपण साईज दिली असेल 10, तर स्टार्ट कुठे करणार? 0 ला स्टार्ट करणार आणि 9 ला संपवणार. साईज दिली असेल 5, 0 ला स्टार्ट करणार आणि 4 ला संपवणार. ठीक आहे. 0 to 3 अशा 4 व्हॅल्यू आहेत, 1 to 4 अशा 4 व्हॅल्यू नाही. तेव्हा हे प्रोग्रामिंग रिप्रेझेंटेशन ज्याने बनवलंय आर्किटेक्चर डेव्हलपरने, त्याने केलेली प्रोव्हिजन आहे, ती आपण बदलू शकत नाही. वी हॅव टू यूज इट. आणि त्यांनी दिलेला प्लॅटफॉर्म आपण वापरणार आहोत, देन वी हॅव टू यूज दॅट प्रोव्हिजन. So when array is stored in a memory, okay, it is stored by using a indices, and indices start from a 0. Okay, तेव्हा आपण काय करणार आहोत? जी काय साईज दिलेली असेल ती साईज तर कन्सिडर करणार, परंतु 0 ला स्टार्ट करणार आणि साईज -1 पर्यंत जाणार. साईज 4 असेल तर 3 पर्यंत जाणार. साईज आपली 10 असेल तर 9 पर्यंत जाणार. म्हणून मी काय म्हटलं? साईज -1 पर्यंत जाणार आपण. तेव्हा असे इंडायसेस लिहावे लागतात किंवा लिहिले जातात, त्या मेमरीमध्ये स्टोअर वापरले जातात, स्टोअर करण्यासाठी किंवा ट्रॅक करण्यासाठी, आणि त्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज दिल्या जातात. आता अजून एक महत्वाची गोष्ट, सर इथे तुम्ही व्हॅल्यू दिलेल्या नाहीत. समजा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये व्हॅल्यू दाखवायच्या असतील किंवा रिप्रेझेंट करायच्या असतील तर कशा करायच्या? इथे जे काय मी केलंय सुरुवातीला, ह्याला म्हणायचं ॲरे डिक्लेरेशन. नम्रताला माहित असेल कदाचित हे ॲरे डिक्लेरेशन. ठीक आहे. परंतु जर मला व्हॅल्यूज द्यायच्या असतील, ज्या 12 23 56 33 याच्या काय व्हॅल्यूज म्हणतोय मी त्या ॲरे मध्ये, त्या जर व्हॅल्यूज मला द्यायच्या असतील तर त्या व्हॅल्यूज देण्यासाठी मला ॲरेची डेफिनेशन द्यावी लागेल. दीपिका, वी हॅव स्टार्टेड very long. Okay, so try to join now. Okay, I will share the recording also. ठीक आहे. जर आपल्याला ॲरेला डिक्लेरेशन तर केलंय आपण, पण त्याला व्हॅल्यूज द्यायचे असतील तर काय करायला लागेल? आपल्याला त्या व्हॅल्यूज स्पेसिफाय करायला लागतील. तर त्या कशा स्पेसिफाय करायच्या ते बघा. x1, ठीक आहे, त्यामध्ये त्याची साईज 4 इक्वल टू
ऑपरेटर, त्यानंतर आपण ब्रॅकेट वापरतोय. ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट्स वापरतोय आपण. त्यामध्ये त्या व्हॅल्यूज 12, 23, 56, 33 सेमिकोलॉन. या पद्धतीने आपल्याला ॲरेच्या व्हॅल्यू द्याव्या लागतात. ह्याला म्हणायचं ॲरे डेफिनेशन. काय म्हणणार आपण? ॲरे डेफिनेशन. Is it clear up to this part? Deepika, we are discussing array. Okay, I think you have gone through it previously, so it is very easy for you all, you these things. Is it clear up to this part, Namrata? Yes. Okay, Tejas, it is clear, but for Tejas it is clear. For Namrata, is it clear? Okay, okay. Deepika, is it clear? तुम्ही अरे शिकलात ना याआधी, तुम्हाला माहिती असते गोष्ट. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. आता इथे आपण ॲरे डेफिनेशन, ॲरे डिक्लेरेशन या सगळ्या गोष्टी बघितल्या. आपल्याला त्याचबरोबर व्हेरिएबल डिक्लेरेशन केलेलं आहे आपण इथे. वी आर डुईंग अ व्हेरिएबल डिक्लेरेशन. मग व्हेरिएबल डेफिनेशन करायची असेल तर खूप सोपं आहे. जसं ॲरेला केलं तसंच व्हेरिएबलला करायचं. आपण पुढची स्टेप शिकलो. ॲरे जसं आपण ॲरेला केलंय तसंच व्हेरिएबलला करायचं. व्हेरिएबल डिक्लेअर केलं, INT x इक्वल टू लिहायचं आणि त्यापुढे त्याची व्हॅल्यू सांगायची 15 फॉर एक्झाम्पल. समजा कॅरेक्टर व्हेरिएबल आहे, कॅर वाय इक्वल टू सिंगल कॅरेक्टर येऊ शकते आता, बरोबर ना. समजा माझं कॅरेक्टर आहे झेड, सेमिकोलॉन. ओके, समजा बुलियन व्हेरिएबल आहे, त्यासाठी डिक्लेरेशन करायचं आहे मला, बुलियन फ्लॅग. ठीक आहे, मग त्याची व्हॅल्यू आयदर येस येणार किंवा नो येणार. म्हणजे ट्रू येते किंवा फॉल्स येते. येस नो नाही म्हणायचं, ट्रू ऑर फॉल्स म्हणायचं प्रोग्रामिंग मध्ये. बुलियन फ्लॅग इक्वल टू ट्रू. सो दिस इज कॉल्ड एज अ डेफिनेशन. आणि ह्याला काय म्हणायचं? डिक्लेरेशन. व्हेरिएबल डिक्लेरेशन, दिस इज व्हेरिएबल डेफिनेशन. व्हेरिएबल डेफिनेशन. Okay, so one more name is there, one more concept is there, you should know it. Okay, that is called as a dynamic variable definition. What is dynamic variable definition? Okay, आपण हे जे काय वर्क केलंय बघा, ज्या ठिकाणी व्हेरिएबलचं डिक्लेरेशन केलं आणि लगेच त्याची व्हॅल्यू देऊन टाकली, त्याला म्हणायचं डायनॅमिक व्हेरिएबल डेफिनेशन. ह्या गोष्टीला काय म्हणायचं? डायनॅमिक व्हेरिएबल डेफिनेशन. ज्या ठिकाणी आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्याच ठिकाणी व्हेरिएबलला डेफिनेशन पण देतो, व्हेरिएबलची व्हॅल्यू पण सांगतो. दॅट इज कॉल्ड एज अ डायनॅमिक व्हेरिएबल डेफिनेशन. अशी डायनॅमिक व्हेरिएबल डेफिनेशन काही प्रोग्रामिंग मध्ये अलाउड आहे, काही प्रोग्रामिंग मध्ये अशी अलाउड नाही. मग जिथे अलाउड नाही तिथे आपल्याला काय करावं लागतं की व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं आणि त्यानंतर त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू देता येते. तेव्हा डिक्लेरेशन एका ठिकाणी केलं, ओके, डेफिनेशन दुसऱ्या ठिकाणी दिली, दुसऱ्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू द्यावी लागते. या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. फ्लॅग इक्वल टू ट्रू म्हणजे व्हेरिएबल डिक्लेरेशन ऍट वन प्लेस अँड व्हेरिएबल डेफिनेशन ऍट अनदर प्लेस. नॉर्मली इन सी प्रोग्रामिंग वी आर युझिंग दिस अप्रोच. हा अप्रोच वापरतो आपण. आणि जे ऍडव्हान्स प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, C++ किंवा जावा असेल, ते आपण डायनॅमिक व्हेरिएबल डेफिनेशनचा अप्रोच वापरतो. मग हा प्रोग्रामिंग पुढच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण वापरणार. ठीक आहे, तेव्हा सध्या तुम्ही हेच लक्षात ठेवा, डिक्लेरेशन इथे काय येणार आहे त्याचे डेफिनेशन, त्यानंतर त्याचे डेफिनेशन. प्रत्येक वेळेला आपण सेमिकॉलनने टर्मिनेट करणार आहोत. सेमिकॉलन इंडिकेट्स इट इज द एंड ऑफ द लाईन. ठीक आहे, आतापर्यंत जे आपण डिस्कशन केलं ॲरे बद्दल, इथे आपण ॲरे बद्दल डिस्कशन केलंय. दिस इज सिंगल डायमेन्शनल ॲरे, 1D ॲरे म्हणतात त्याला, की ज्यामध्ये फक्त एकच डायमेन्शन आहे. ओके, दोन व्हॅल्यूज नाही आहेत, फक्त एकच इंडायसिसच्या व्हॅल्यू आहेत.
परंतु ज्या वेळेला आपण एकापेक्षा जास्त इंडायसिस वापरणार आहोत, समजा आपल्याला एखाद्या मॅट्रायसिसला समजा जर रिप्रेझेंट करायचं असेल, प्रत्येकाने शिकलंय मॅट्रिक्स, प्रत्येकाने शिकलेलं आहे, 12 मध्ये सगळ्यांनी बघितलेल्या आहेत त्या गोष्टी. तर मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन करायचं असेल तुम्हाला, तर काय असतं मॅट्रिक्स मध्ये, रोज पण असतात आणि कॉलम्स पण असतात. लेट अस सपोज यू आर हॅव्हिंग अ 3x3 मॅट्रिक्स, 3x3 मॅट्रिक्स. So there are 3 rows and 3 columns, or 2x2 matrix, 2 rows and 2 columns. We will take it very simple. मग तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये काय असतं की रो नंबर आणि कॉलम नंबरवर व्हॅल्यू डिपेंड करते. ठीक आहे ना? ओके, तेव्हा समजा पहिला पार्ट आहे तो रो ला इंडिकेट करतो, की रो बाय कॉलम असं आपण अज्युम करू. ओके, दिस इज रो बाय कॉलम, 2 rows and 2 columns. मग जर आपण फर्स्ट पार्टला जर रो वापरतोय, रो किती आहेत, 2 rows आहेत असं आपण म्हणतोय आपण, तर याचा अर्थ त्या रो कशा असणार आहेत, 0 and 1 असणार आहे, बरोबर ना? कारण आपण 0 ला स्टार्ट करतो, या आधी बघितलं बघा मगाशी आपण, रो 0 असणार आहे अँड रो 1 असणार आहे. सिमिलरली ज्या वेळेला आपण कॉलम साठी वापरणार आहोत, तेव्हा कॉलम सुद्धा काय असणार आहे, कॉलम 0 असणार आहे, कॉलम 1 असणार आहे, कॉलम 0, कॉलम 1. आणि आता हे जर आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये डिक्लेअर करायचं असेल तर कसं करणार आहोत, समजा तो जो मॅट्रिक्स आहे तो इंटिजर व्हॅल्यूचा मॅट्रिक्स आहे, सगळ्या इंटिजर व्हॅल्यू आहेत, तर आपण इंटिजर ऍरे घेणार आहोत, डेटा टाईप INT, त्याचं नाव देणार आहोत, लेट अस सपोज सेरीज 2. ओके, त्या ऍरेचं नाव झालं. त्यानंतर आपण त्याची साईज देतो. ओके, पण आता 2 साईज द्याव्या लागतील, रोची साईज द्यावी लागेल, कॉलमची साईज द्यावी लागेल. ठीक आहे, किंवा सेरीज 1 म्हणतो इथे. रोची साईज कोणती आहे, 2 आहे, कॉलमची साईज किती आहे, 2 आहे. सो इन दिस वे, दिस इज द डिक्लेरेशन ऑफ 2x2 ऍरे, और इट इज अ 2 डायमेन्शनल ऍरे, 2 डायमेन्शन आहे. मग कसं समजणार आपल्याला, इथे जर आपण साईज साठी 2 व्हॅल्यूज वापरतो तर 2D ऍरे, सिंगल व्हॅल्यू वापरतो साईज साठी 1D ऍरे, 3 व्हॅल्यूज वापरतो तर 3D ऍरे, अँड सो. ओके, सो आपण ND ऍरे पण क्रिएट करू शकतो, ज्याच्यामध्ये n पॅरामीटर्स आहेत साईजचे. But we are not using it. We are generally using a single dimension array or 2-dimension array. So here this is a representation of 2-dimension array where we are having a number of rows and number of columns. आता प्रत्येक वेळेला ते आयडेंटिकल असायला हवेत का, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स, सॉरी, आपला स्क्वेअर मॅट्रिक्स असायला हवा का, असं काय गरज नाही. ओके, इट कॅन बी अ 2x3 मॅट्रिक्स ऑल्सो, two rows and 3 columns. It can be a 3x2 matrix also, 3 rows and 2 columns. So it is up to you in which application what we are using. So currently we are taking it is 2x2 matrix. So that's why number of rows equal to 2, number of columns equal to 2. So but it depends. तुम्हाला ज्या स्पेसिफिकेशनचा ऍरे बनवायचा आहे किंवा मॅट्रिक्स बनवायचा आहे त्यानुसार तुमचा 2D ऍरे काय होणार आहे, बदलणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? दीपिका, येस. तेजस, टेल मी. ठीक आहे, आता एवढं बघून भागणार नाही आपल्याला पुढे जाऊन बघायला लागेल की ह्या ऍरे मध्ये व्हॅल्यूज कशा स्पेसिफाय करायच्या. आपण डिक्लेरेशन तर केलं ऍरेचं त्या, पण व्हॅल्यू कशा स्पेसिफाय करायच्या, नाव वी विल सी इट. सो ऍरे डिक्लेरेशन वी हॅव सीन इट, नाव वी विल सी हाऊ टू डिफाईन दिस ऍरे. सिंगल डायमेन्शन ऍरे कसा डिफाईन करायचं ते बघितलं होतं आपण, आता 2 डायमेन्शन ऍरे कसा डिफाईन करायचं ते बघतोय. तेव्हा आउटर ब्रॅकेट्स वापरले बघा, राऊंड ब्रॅकेट्स. हे आउटर राऊंड ब्रॅकेट्स जे आहेत, बरीच लोक कन्फ्युज होतात ना यामध्ये, काळजीपूर्वक बघा. आउटर राऊंड ब्रॅकेट्स जे आहेत ते आपल्या रो साठी आहेत. ठीक आहे, आणि आता आपण त्याच्यामध्ये अजून ग्रुपिंग करणार आहोत. एका रो मध्ये 2 कॉलम येतात, 2 व्हॅल्यूज येतात. ठीक आहे, मग 2 व्हॅल्यूज झाल्या की ती पहिली रो संपते, मग सेकंड रो कडे जातो आपण, परत 2 व्हॅल्यूज येणार आहेत, बरोबर ना, कारण 2x2 वापरलाय आपण. तर फर्स्ट रो मध्ये 2 व्हॅल्यूज, पुढच्या सेकंड रो मध्ये पण 2 व्हॅल्यूज. ओके, आणि मी जेव्हा फर्स्ट रो आणि सेकंड रो म्हणतो त्यावेळेला मी ऍक्च्युअली काय करतोय प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म मध्ये, 0th रो अँड
झिरोथ रो अँड फर्स्ट रो असं म्हटलं पाहिजे मला. झिरोथ रो मध्ये झिरोथ कॉलम अँड फर्स्ट कॉलम, आणि फर्स्ट रो मध्ये झिरोथ कॉलम अँड फर्स्ट कॉलम. समजतंय का बघा हे मी जे काय म्हटलं ते. शून्य इंडेक्सच्या रो मध्ये शून्य इंडेक्सचा कॉलम अँड फर्स्ट इंडेक्सचा कॉलम, फर्स्ट इंडेक्सच्या रो मध्ये झिरोथ इंडेक्सचा कॉलम अँड फर्स्ट इंडेक्सचा कॉलम. कारण आपण 1 2 वापरत नाही, आपण 0 पासून स्टार्ट करतो नॉमेनक्लेचर. ठीक आहे, तेव्हा आपण झिरोथ रो मध्ये झिरोथ कॉलम अँड फर्स्ट कॉलमला रिप्रेझेंट करू. ठीक आहे, ते रिप्रेझेंट करायला आपण अजून एक इनर राऊंड ब्रॅकेट्स वापरतोय ज्यामध्ये व्हॅल्यू स्पेसिफाय करतोय. लेट अस सपोज द व्हॅल्यूज आर 12 अँड 22. ठीक आहे, आणि पुढे व्हॅल्यूज आहेत आपल्या लेट अस सपोज 45, 56. तेव्हा पहिल्या रोच्या व्हॅल्यू स्पेसिफाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी कॉमा वापरला इथे, फर्स्ट रो नंतर कॉमा वापरलाय. ती ब्रॅकेट कंप्लीट केली आणि कॉमा वापरला. नंतर मी सेकंड रोच्या व्हॅल्यू स्पेसिफाय केल्या. ओके, सो आय मेड इट बिग सो दॅट यू कॅन इझिली आयडेंटिफाय इट इन दिस वे. Okay, now what I can do is I will try to represent it by using a tabular format so that it will be very clear for you. Then here it is 45 and 56. This is zeroth index, zeroth column, and this is first column. Here so this is a zeroth row in you are having a two values. Again this is first row in which you are having a two values. तर मगाशी जो आपण ॲरे बघितला होता तो पण 4 व्हॅल्यूज साठी होता, पण त्यामध्ये 0 to 3 इंडायसेस होते आणि तो 1D ॲरे होता. वेअरएज हा ॲरे जो आहे तो सुद्धा 4 व्हॅल्यूज साठी आहे, परंतु हा काय 2D ॲरे आहे ज्याच्यामध्ये 2x2 आहे स्पेसिफिकेशन, 2 रोज अँड 2 कॉलम्स आहे. ठीक आहे, नाव इज इट क्लिअर? ओके, आणि कसं लिहायचं हे पण क्लिअर झालं पाहिजे, कशा पद्धतीने व्हॅल्यू स्पेसिफाय करायच्या, की कसं इनर ब्रॅकेट क्लोज करायचं, त्यामध्ये कॉमा कसा वापरायचा, मग आउटर परत एकदा इनर ब्रॅकेट वापरायचं, त्यामध्ये पुढच्या व्हॅल्यूज वापरायच्या आणि परत त्याला कम्प्लीट करायचं. तेव्हा एक इनर ब्रॅकेट ज्यावेळेला कम्प्लीट होतं तेव्हा एक रो आपली कम्प्लीट होत असते. वी आर कम्प्लिटिंग वन रो इफ यू ऑब्झर्व इट. ओके, देन वी आर स्टार्टिंग अनदर रो अँड देन वी आर कम्प्लिटिंग अनदर रो. समजा 2x3 अजून समजा रोज असतील त्याच्यामध्ये, म्हणजे 3x2 असेल, कॉलम 2च आहेत परंतु अजून एक रो असेल, तर ह्या खाली अजून एक रो येईल, इथे एक रो येईल. त्या केसमध्ये त्याच्या व्हॅल्यूज येतील, म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज समजा 34 अँड 67 आहेत, त्या इथे येतील. त्याप्रमाणे इथे चेंज पण होईल, 3 रोज अँड 2 कॉलम्स. ओके, सिमिलरली इथे चेंज करावा लागेल आपल्याला 34, 67. Okay, is it clear? Deepika, yes. Okay, Tejas, clear, no? अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहू शकतं. ठीक आहे, सो हिअर वी हॅव सीन both the things, that is a one dimension array as well as two dimension array. Okay, similarly you can have n dimension array also. Okay, so I will share this particular PDF with you. Okay, wait for a minute. Right, so I think is it visible for me? So I will share this particular PDF. Okay, same PDF. Okay, they have given in your curriculum
कॉपी ऑल्सो. त्या सिलेबस कॉपी जी आहे, ते सिलेबस कॉपीमध्ये त्यांनी पुस्तकांची नावं पण दिली आहेत. बरीच मुलं विचारतात पुस्तकांची नावं काय आहेत, तर विचारण्याची गरज नाही, ती करिक्युलम कॉपीमध्ये अवेलेबल आहे. करिक्युलम कॉपी ऑलरेडी मी शेअर केलेली आहे तुम्हाला गुगल क्लासरूमवर. ती सगळ्या विषयांची करिक्युलर कॉपी आहे. त्यामध्ये प्रत्येक विषयाला कोणतं बुक वापरावं, रेफरन्स बुक, ते दिलेलं आहे. पण प्रॉबेबली काही वेळेला त्यातली रेफरन्स बुक मिळत नाही तिथे आपल्याकडे. आणि अजून एक गोष्ट असते त्यामध्ये, की रेफरन्स बुक मध्ये बऱ्याच गोष्टी असतात, करिक्युलम मध्ये त्यातल्या काही गोष्टी आपल्याला असतात. त्यामुळे बऱ्याच जणांना रेफरन्स बुक वापरणं थोडं कठीण जातं सुरुवातीच्या काळामध्ये. नेक्स्ट सेमिस्टर पासून तुम्ही वापरावेत, पण सुरुवातीच्या वेळेला तुम्हाला थोडं कठीण जातं. त्यासाठी तुम्ही रेफरन्स बुक शक्य असेल तर वापरायचा प्रयत्न करा. रेफरन्स बुक जर तुम्हाला जमत नसेल किंवा अवेलेबल नसेल तर लोकल पब्लिकेशन आहे त्याचा सध्या वापर करू शकता. ठीक आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे, की आता जवळपास सगळं मटेरियल आपल्याला गुगलवर किंवा आपल्या इंटरनेटवर अवेलेबल आहे. म्हणून आपल्या सिलेबस कॉपीमध्ये तुम्ही जर बघाल तर सिलेबस कॉपीमध्ये बऱ्याच ठिकाणी रेफरन्समध्ये आपल्याला ट्युटोरियल्स पॉइंट्स किंवा वेगवेगळ्या साईटची नावं दिली आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, की रेफरन्स बुक जरी तुमच्याकडे अवेलेबल नसेल तरी तुम्ही त्या साईटवर जाऊन ते मटेरियल वापरू शकता. इट इज ऑथेंटिक मटेरियल. आणि एमएसबीटीने त्याला अप्रूव्ह केलंय. आम्ही ते वापरतच असतो नेहमी, पण एमएसबीटीने पण त्याला अप्रूव्ह केलेलं आहे. सो यू कॅन यूज इट. तेव्हा असं व्हायला नको, की माझ्याकडे हा पॉईंट मला बघता आला नाही, का माझ्याकडे रेफरन्स बुक नव्हतं किंवा वाचता आलं नाही. असं आता अजिबात होणार नाही. जो पॉईंट तुम्हाला माहिती नाहीये किंवा ज्या पॉईंटचं मटेरियल अवेलेबल नाही, त्या पॉईंटसाठी तुम्हाला इंटरनेटवर भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. तुम्ही फक्त सिलेबस कॉपी तुमची बघा, त्यामध्ये त्याचं नाव दिलेलं आहे, वेगवेगळ्या वेबसाईटचं लिंक दिली आहे, त्या वेबसाईटचा वापर करा. काही ठिकाणी तर युट्यूबचे व्हिडिओ पण दिले आहेत त्यांनी बघण्यासाठी. यू कॅन वॉच इट, इट इज पॉसिबल. ठीक आहे. त्याबरोबर आम्ही तर मटेरियल शेअर करतोच आहोत, त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. किंवा रेफरन्स बुक समजा आपल्याला घेता आलं नाही तरी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि शक्य झालं तर मी रेफरन्स बुक तुम्ही घेऊन ठेवा, तुम्हाला पुढे पण ते उपयोगी पडेल. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी दिलेल्या असतात. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला जर शक्य होत असेल तर रेफरन्स बुक घ्या. अदरवाइज यू कॅन यूज द मटेरियल विच इज गिव्हन इन एमएसबीटी सिलेबस कॉपी as well as the material what we are sharing with you. We are sharing material of each and every point, each and every topic. Okay, so don't worry about it. Okay, जसं आपण प्रोसीड करू तसं आपण बघत जाऊ. तेव्हा हे पण एक ऑथेंटिक मटेरियल आहे जे एमएसबीटीने रिफर केलंय, की दिस इज फॉर अ ॲरेज. तर ह्यामध्ये ॲरे इनिशियलाइज कसा करायचा, डिक्लेअर कसा करायचा, जे आता आपण वापरलं तेच. ॲरेची एलिमेंट ऍक्सेस कशी करायची, म्हणजे वापरायची कशी, ते सगळं दिलेलं आहे आपल्याला. खूप छोटे छोटे कोड आहेत आणि खूप सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तेव्हा तुम्ही हे एकदा गो थ्रू करा, बघून घ्या. त्यामधल्या काही पॉईंटचे नोट्स पण तुम्ही बनवू शकता. ओके, सो आय विल शेअर दिस पार्ट ओके ऑन युअर गुगल क्लासरूम. त्यासाठीच आपण गुगल क्लासरूम बनवलंय. ठीक आहे. त्यानंतर सी मल्टी डायमेन्शनल ॲरे बद्दल पण माहिती दिली आहे, जे आता आपण बघितलं. 2 डायमेन्शनल ॲरे बद्दल तिथे माहिती दिली. हाऊ टू डिक्लेअर इट, हाऊ टू ऍक्सेस इट अँड सो ऑन. ते रिप्रेझेंटेशन पण दिलंय, जे आता आपण बघितलं. ठीक आहे. तेव्हा तुम्ही त्याच्यात थोडंसं गो थ्रू करा. ओके. वन मोर डॉक्युमेंट इज ऑल्सो देअर, मल्टी डायमेन्शन ॲरेज इन सी फ्रॉम Geeks for Geeks. This is also a good source of material. You can use it. Next, I have already shared some videos regarding linear search, array, and basics of data structure. I think we have gone through these videos, right? One more video regarding the data structure operations, that is DS operations. So in the next session, what we can do is we will start discussing those points and we will complete it. तुम्ही ऑलरेडी त्या गोष्टी बघितलेल्या असतील, रेकॉर्डिंग माझ्या ऐकल्या असतील, तेव्हा नेक्स्ट पॉईंट मध्ये आपण फक्त त्याला रिफ्रेश करू आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील त्या पॉइंट्स मध्ये तर त्याच्यावर आपण चर्चा करू आणि आपण युनिट 1 ला कव्हर अप करू. ठीक आहे. ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबलच आहेत, ते मी शेअर केलेलेच आहेत तुम्हाला. त्यामुळे त्याशिवाय जर काय नवीन सांगायचं असेल किंवा डाऊट्स आले असतील तर ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. ज्याचे चांगले रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ते परत सांगण्याची गरज नाही, तुम्ही घरी कधीही बघू शकता. ठीक आहे. काही डाऊट आहेत का त्या व्हिडिओज मध्ये? येस दीपिका, बघितले का ते व्हिडिओ? व्हिडिओ बघितले का ते? मग सांगा लिनियर सर्च साठी कॉम्प्लेक्सिटी किती आहे लिनियर सर्चची?
केलाय ना, आपण डिस्कस केलाय त्यामध्ये. टाइम कॉम्प्लेक्सिटी किती आहे लिनियर सर्चची? पेजेस बघितले का? ठीक आहे, आज बघू शकता का संध्याकाळी? छोटे छोटे व्हिडिओ आहेत, त्याला काही जास्त. हा, हॅलो. हो, तेच आहेत की तुम्हाला पाठवले आहेत सगळ्यांना. युट्यूबवर व्हिडिओ अवेलेबल आहेत, चॅनलच आहे युट्यूबवर. ठीक आहे, तुम्ही बघा लवकरात लवकर. आपण नेक्स्ट सेशनला, म्हणजे का बघा म्हणून सांगतोय, तर तुम्हाला डाऊट असेल तर ते सांगता येतील आणि ते डिस्कस करता येतील आपल्याला. ऑलरेडी आपली जी रेग्युलर मुलं आहेत त्यांनी बघितलेले आहेत, त्यांचे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले आहेत. मी आता त्यांची रिव्हिजन पण स्टार्ट केली आहे, पण ते बऱ्याच आधीपासून शिकतायत. दीपिका, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तर काही इश्यू नव्हता, तो बरेच दिवस झाले. बोला, सांगा. डाऊट असेल तर आपण कव्हर अप करू, इथे बघूया ते डाऊट. बघितलाय का नक्की? खरोखर बघितलाय का व्हिडिओ? लिनियर सर्च, बायनरी सर्च समजलाय का? बायनरी सर्च की नाही समजलाय? हा, मग ठीक आहे ना, मग तसं आपण सांगा ना, मग ते आपल्याला ते घेता येईल आपल्याला. ठीक आहे, आपण बघूया आता लिनियर सर्च बघूया. ओके, काय करतो लिनियर लिनियर सर्च मध्ये काय करतो आपण, सांगा. नम्रता, यस? एम आय ऑडिबल? नम्रता, यस? हा, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही बघितले का व्हिडिओ, रेकॉर्डेड व्हिडिओ जे शेअर केले होते, सर्चिंग वर शेअर केले होते, त्यानंतर टाइम कॉम्प्लेक्सिटी वगैरे त्याच्यावर शेअर केले होते. 4 व्हिडिओज मी शेअर केले होते. काही डाऊट्स आहेत का त्यामध्ये? ठीक आहे, तुम्ही ते 4ही रेकॉर्डेड व्हिडिओ जे आहेत ते व्यवस्थित बघा. मी तुम्हाला आजचा दिवस देतो अजून एक. ओके, आपण उद्या किंवा परवा, प्रॉबेबली उद्या जर मॅडमचं लेक्चर असेल तर आपण परवा, ओके, त्याच्यासाठी मीटिंग शेड्यूल करू. आणि त्याच्यामध्ये जर काय डाऊट असेल, ओके, तर आपण ते डाऊट्स क्लिअर अप करू. ठीक आहे, कारण त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर कट दिलेल्या आहेत. तुम्ही तुला वेळ मिळाला नसेल तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला 1 किंवा 2 दिवस देतो, आजचा उद्याचा दिवस देतो. शक्य झालं तर उद्या किंवा परवा आपण परत एकदा भेटू, आणि त्यावेळेला आपण युनिट 1च्या काही ज्या गोष्टी डाऊट्स तुम्हाला राहिलेले असतील, प्रॉबेबली कोणते डाऊट्स राहणार नाहीत, पण समजा काही डाऊट्स असेल त्यामध्ये, त्या व्हिडिओजमध्ये, रेकॉर्डेड सेशन्समध्ये, तर आपण ते डाऊट्स कम्प्लीट करून टाकू. So that we can, by the end of this particular week, we can finish a first topic. For a first topic, it is very easy. Okay. Okay. Only 5 to 6 marks questions will be asked in your question paper, and all things are already given in the recorded session only. So you can just go through it. Still, if you are facing any doubt, you can complete it. Okay. तर खूप छोटे छोटे सेशन्स आहेत, तुम्ही फक्त गो थ्रू करा. मी तुम्हाला वेळ देतो. आज जरा तुम्ही गडबडीत आहात, पण तुम्ही संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत ते बघू शकता. प्रॉबेबली उद्या किंवा आपण परवा नेक्स्ट सेशन घेऊ, त्यामध्ये त्यामधले ज्या काही गोष्टी असतील त्या कव्हर अप करू.
ठीक आहे, काही इश्यू येणार नाही. तुम्ही एकदा बघितले पाहिजेत व्यवस्थित व्हिडिओ, ते व्यवस्थित बघा तुमचा वेळ घेऊन आणि नोट डाऊन करून ठेवा ज्या ज्या गोष्टी राहिलेल्या असतील. ठीक आहे, तेव्हा आपण या सेशनमध्ये ॲरे डिस्कस केलाच आहे. ओके, ॲरेची सगळी इंट्रोडक्शन पण बघितली आहे. तेव्हा फक्त पुढच्या सेशनमध्ये आपण युनिट 1 ची जे काय गोष्टी असतील त्यांना एकदा रिफ्रेश करू आणि तुमचे डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह करू. ओके, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत युनिट 1 मध्ये, विल कव्हर अप. ओके, थँक्यू फॉर द अटेंडिंग द सेशन. थांबायचं जरा 2 मिनिटं. मी काय केलं आता? मी काय सांगितलं त्या बंद करून